बरोबर बेडरूममध्ये परफॉर्मन्स करताना ॲटमॉस्फिअर चांगला आहे का, आपल्या पार्टनरचा स्वभाव बघायचा. आज आपल्याला ऑफिसमध्ये काही टेन्शन तर नाही आहे. लैंगिक आयुष्य जगण्यासाठी दोघांनी पण चांगली मेहनत घ्यायला पाहिजे. मी तेव्हा चांगलं आपण बेडरूममध्ये परफॉर्मन्स देऊ शकतो. तरच आपलं लैंगिक आयुष्य चांगलं आणि मजबूत आणि टिकाऊ होऊ शकतं. आपली जर काम इच्छा जर चांगली असेल तरच आपण चांगलं काम करू शकतो. नमस्कार मित्रांनो, लैंगिक आयुष्य हे खूप सेन्सिटिव्ह असतं. ज्याप्रमाणे आपण जर कितीही चांगलं आपल्या पार्टनरनी चांगलं आपल्यासाठी जेवण केलं आणि 7 पक्वानं पण आपल्याला चांगले दिले, पण त्या भाज्यामध्ये थोडंसं मीठ पण कमी झालं तर तिथे जेवण आपल्याला चविष्ट वाटत नाही आणि त्याच्यामुळं जेवणानंतर पण आपलं प्रॉपर सॅटिस्फॅक्शन होत नाही. त्याचप्रमाणे आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये हे 7 पक्वानासारखंच जर आपण लैंगिक आयुष्य जर ताट पण बरोबर चांगलं वाढलं आणि त्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट आहे ते प्रॉपर जर आपण टाकले तरच आपलं लैंगिक आयुष्य चांगलं आणि मजबूत आणि टिकाऊ होऊ शकतं. आणि तेच सब्जेक्ट घेऊन मी आज तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी कमीत कमी औषधामध्ये जास्तीत जास्त काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला ट्रीटमेंट द्यायचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, खरोखर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, ज्याप्रमाणे आपल्याला जेवणाची भूक लागते तेव्हाच आपण जेवण करतो, त्याचप्रमाणे लैंगिक आयुष्यामध्ये आपली जर काम इच्छा जर चांगली असेल तरच आपण चांगलं काम करू शकतो किंवा चांगलं आपण बेडरूममध्ये परफॉर्मन्स देऊ शकतो. जर सगळ्या गोष्टी जर प्रॉपरली आपण जुळवून नाही आणल्या तर मला वाटतं आपण जी काम इच्छा आपली पूर्ण झाली पाहिजे ती पूर्ण होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं काय होतं की आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये काही ना काही आपला विचका होऊन जातो. तर मित्रांनो, लैंगिक आयुष्य जगण्यासाठी दोघांनी पण चांगली मेहनत घ्यायला पाहिजे. मी तुम्हाला नेहमी सांगतो की ज्याप्रमाणे तुम्ही बेडरूममध्ये जाता तर बेडरूमचा ॲटमॉस्फिअर, बेडरूमची जागा, बेडरूमची आपलं बेडशीट, त्याच्यानंतर आपलं म्हणजे पार्टनरचा स्वभाव, पार्टनरची जे काही आपण चर्चा करतो तीच्या बेडरूमची चर्चा, या सगळ्या गोष्टी या प्रॉपरली जुळून आल्या पाहिजे. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की थोडंसं मीठ कमी झालं तरी ती भाजी कितीही तिनं आवडीनं बनवली असेल ती आपल्याला आवडत नाही. त्याचप्रमाणे आपला काय होतं की जेवताना मुडाफ होऊन जातो. मग आपण बायकोला चिडतो, अरे काय भाजी बनवली, एकदम बिलकुल बेचव बनवली. त्याचप्रमाणे जर बेडरूममध्ये तुम्ही दोघांपैकी जर प्रॉपर दोघंही बरोबर वागत नसाल तर नक्कीच तुम्हाला तुमचं काम आयुष्य जे असतं ते टेस्टी होणारच नाही. आणि त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी नक्कीच ध्यानात ठेवाव्या लागतात. एक आपल्या पार्टनरचा स्वभाव बघायचा, तिचा मूड बघायचा, तिचा मूड आहे का नाही बघायचा. बरोबर बेडरूममध्ये परफॉर्मन्स करताना ॲटमॉस्फिअर चांगला आहे का, कोणी आपल्याला डिस्टर्ब तर करणार नाही, आपलं बिलकुल माइंड रिलॅक्स आहे, आज आपल्याला ऑफिसमध्ये काही टेन्शन तर नाही आहे. उगीच जर टेन्शनमध्ये असाल आणि बळजबरी जर करत असाल तर नक्कीच तुमचं त्या दिवशी परफॉर्मन्स प्रॉपर होणार नाही आणि तुम्हाला परफॉर्मन्स अँझायटी डेव्हलप होऊ शकते. किंवा तुमची पार्टनर चिडचिड केल्यामुळं अजून तुम्हाला दुसरी वेळेला जेव्हा जासाल तेव्हा अजून काहीतरी तुमच्या मनामध्ये भीती बसेल आणि परफॉर्मन्स अँझायटीचे तुम्ही शिकार होऊन तुम्हाला नेहमी जे प्रॉपर इरेक्शन यायला पाहिजे होतं ते येणारच नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्या बेडरूममध्ये दोघांनी एक दुसऱ्यासाठी जर पूरक आणि चांगल्या म्हणजे एक दुसऱ्याच्या लायकीने जर बरोबर प्रॉपर जर घडवून आणल्या तरच आपला बेडरूमचा परफॉर्मन्स दोघांचं पण इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी नक्कीच आपल्याला मदत होते. तर काय काळजी घ्यायला पाहिजे, जसं की तुम्ही आता ओरल हायजीन, 90% माझ्याकडे येतात लोक तंबाखू खातात, सिगारेट पितात, दारू पितात, पण त्याच तोंडाने जातात आणि त्याच वेळा किसिंग करायचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना आपल्या पार्टनरला म्हणजे थोडं गलिच्छ वाटतं आणि तिचा मूडअप होतो, तिची काम इच्छा कमी होते आणि जितकी आपल्याला साथ मिळायला पाहिजे तितकी मिळत नाही. म्हणून आपण आपल्यावर घेतो की आपला परफॉर्मन्स बरोबर नाही, पण जे कारण जे असतं ते आपलं जे आपल्या पार्टनरला आपल्या तोंडाचा वास आलेला आहे ते एक मेन कारण असतं तिचा डिसमूड होण्यासाठी. तर या म्हणजे प्रॉपर ओरल हायजीन मेंटेन करणं, प्रॉपर आंघोळ करून सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करणं, आपली सेक्च्युअल हायजीन मेंटेन करणं, बगरीतले किंवा जांघेतले केस बरोबर रेग्युलर बेसिसवर काढणं, आंघोळ करूनच सेक्स करणं, जेवण केल्यानंतर हलकं जेवण करूनच प्रॉपर सेक्स करणं, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही जर प्रॉपर घडवून आणल्या तर मला वाटतं तुमचा बेडरूमचा परफॉर्मन्स जो आहे
तो दोघांचाही इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी नक्कीच याची मदत होते आणि दोघांनाही उच्च बिंदू गाठण्यासाठी या छोट्या मोठ्या गोष्टी नक्कीच आपल्याला मदत करू शकतात. तर मित्रांनो, माझं सांगण्याचा एकच उद्दिष्ट होता की ज्याप्रमाणे चविष्ट जेवण बनवण्यासाठी पार्टनरला सगळे इन्ग्रेडियंट जे असतात ते प्रॉपर मात्रामध्ये टाकावं लागतात, त्याचप्रमाणे आपलं सेक्च्युअल परफॉर्मन्स किंवा बेडरूम परफॉर्मन्स हे प्रॉपर होण्यासाठी जे काही इन्ग्रेडियंट लागतात ते प्रॉपर मात्रामध्ये जर तुम्ही टाकले तर नक्कीच तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये तुम्हाला काही वेळातच तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसून येईल. धन्यवाद मित्रांनो.